कोणाचा फोन आता? नंदू. हा नंदू, हॅलो, बोल. कशी आहेस बाळा तू? मी बरी आहे. मला सांगा, आजच्या गोंधळ पूजेचं कळलंय का तुम्हाला? हो हो, म्हणजे काय? अगं, आई साहेबांचा फोन आला होता अधीराला. हा, आणि त्याआधी जावई बापूंचा आमंत्रणाचा फोन आला होता रोहनला. आम्ही सगळे येणार आहोत. चला, मला वाटलं होतं तुम्ही येताय का नाही येतात. अगं, असं कसं म्हणतेस? व्याहांच्या आमंत्रणाला मान द्यावाच लागेल. अगं, काही झालं तरी ते मुलीचं सासर आहे आणि सुनेचं माहेर सुद्धा. ऐका ना, वेळेत या. मला खूप आठवण येते तुमची. हो हो बाळा, वेळेवर येतो. आम्हाला सुद्धा तुझी खूप आठवण येते ग. कधी एकदा तुझा आनंदी चेहरा बघतो असं झालंय. बरं मला सांग, तिथलं सगळं वातावरण छान आहे ना? म्हणजे सगळे तुझ्याशी नीट वागतायत ना ग? हो बाबा, खूप चांगले वागतायत. मला माहितीये, आजीनी तर लग्नात जे काही झालं ते त्यांच्या मनातून काढून सुद्धा टाकलं. आणि शिवाय माझ्यावर खूप विश्वासही टाकतायत त्या. खरंय खरंय, खूप मोठं मन आहे ग त्या आजींचं. आणि तुझ्यावर विश्वास ठेवायलाच पाहिजे. नंदू, लग्नामध्ये जे काही झालं ना, त्यामध्ये तुझी मुळीच काही चूक नव्हती. असं कसं बाबा? शेवटी बांगड्या त्या तर माझ्याच जबाबदारीवर दिल्या होत्या ना. नंदू, आता जे झालं ना ते विसरून जा. हा विषय संपला. आम्ही आलो ना की मग बोलू आपण. बर, मला आधी हो सांगा. बाबा, औषधं वेळेवर घेताय ना? हा, शुगर एवढ्यात चेक केली का? रिपोर्ट्स काय आले? स्वतःची काळजी करताय ना तुम्ही? वेळेवर जेवताय ना? हेच विचारणार होतीस ना तुम्हाला? नंदू, आता आमची काळजी करणं सोड. तू आता सासरच्यांची काळजी घे. त्यांची मर्जी राख, त्यांच्याशी नीट वाग. अगं, राजवाडे घराण्याला तुझा अभिमान वाटला पाहिजे. तुझ्या नव्या संसारामध्ये सुखी राहा. तू सुखी राहिलीस ना की मग बघ माझे रिपोर्ट्स कसे पॉझिटिव्ह येतात ते सगळे. दॅट्स लाईक माय बॉय. अगं, एका बापाला आणखीन याशिवाय काय हवं असतं? आपली मुलगी दिलेल्या घरी सुखी राहिली ना की बस. बाबा, मी खरंच सुखात आहे. आणि मी तुम्हाला वचन देते, मी सगळ्यांची मनं जिंकून घेईन. लग्नात जे काही घडलं त्या सगळ्याची भरपाई करेन. मला त्यामध्ये तिळ मात्रही शंका नाही नंदू. बाबा, ठेवू का आता फोन? ठेव ठेव. तुला पूजेची तयारी करायची असेल ना? हो, म्हणजे करेन, पण तुम्ही लवकर या. हो हो, वेळेवर येतो आम्ही. बाय. बाय बाय.